नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकुल या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिसंभाव्य असे काही प्रश्न जे की पोलीस भरती 2021ला येऊ शकतात. जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉन ऑल करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ कोणते? प्रश्न आहे, संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, गंगाखेड. समोरचा प्रश्न पाहू, वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? प्रश्न आहे, वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, समवर्ती. समोरचा प्रश्न पाहू, स्पायरो गायरा हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? प्रश्न आहे, स्पायरो गायरा हे कशाचे उदाहरण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, शैवाल. समोरचा प्रश्न पाहू, महाड येथील चवदार तळ्यांचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? प्रश्न आहे, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1927 समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र राज्यातील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नागपूर. समोरचा प्रश्न पाहू, म्हैसाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न आहे, म्हैसाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नंदुरबार. समोरचा प्रश्न पाहू, तुतीकोरीन हे बंदर कोणत्या राज्यात आहे? प्रश्न आहे, तुतीकोरीन हे बंदर कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू. समोरचा प्रश्न पाहू, नवीन गळ्याच्या मैदानाला काय म्हणतात? प्रश्न आहे, नवीन गळ्याच्या मैदानाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे खादर. समोरचा प्रश्न पाहू, लक्षद्वीप बेट हे कोणत्या समुद्रात आहे? प्रश्न आहे, लक्षद्वीप बेट हे कोणत्या समुद्रात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अरबी समुद्र. समोरचा प्रश्न पाहू, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, शुक्र. समोरचा प्रश्न पाहू, व्हर्नाक्युलम प्रेस ॲक्ट कोणत्या व्हॉइस रॉयने संमत केला? प्रश्न आहे, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणत्या व्हॉइस रॉयने संमत केला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लॉर्ड लिटन. समोरचा प्रश्न पाहू, वसईचा तह सन 1802 कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाला? प्रश्न आहे, वसईचा तह सन 1802 कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लॉर्ड वेलेसी. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणता नेता मवाळ नाही? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता नेता मवाळ नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अरविंद घोष. समोरचा प्रश्न पाहू, कोकण मणिपूर. प्रश्न आहे, कोकणी मणिपूर व नेपाळी भाषांचा 8व्या वरिष्ठात समावेश कोणत्या घटनादुरुस्तीत केला? प्रश्न आहे, कोकण मणिपूर व नेपाळी भाषांचा 8व्या वरिष्ठात समावेश कोणत्या घटनादुरुस्तीत केला? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 71वी. समोरचा प्रश्न हो, जगातील सर्वात लहान खंड कोणते? प्रश्न आहे, जगातील सर्वात लहान खंड कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया. समोरचा प्रश्न पाहू, ओपेक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? प्रश्न आहे, ओपेक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, व्हिएतनाम. समोरचा प्रश्न पाहू, जीएसटी स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता? प्रश्न आहे, जीएसटी स्वीकारणारा पहिला देश कोणता? जगातील पहिला देश कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फ्रान्स. फ्रान्स हा जगातील सर्वात पहिला जीएसटी स्वीकारणारा देश आहे. समोरचा प्रश्न पाहू, पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती? प्रश्न आहे, पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक सी, ब आणि क. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी एकदल वनस्पती कोणती? प्रश्न आहे, खालीलपैकी एकदल वनस्पती कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ज्वारी. समोरचा प्रश्न पाहू, गोगलगाय कोणत्या संघात मोडते? प्रश्न आहे, गोगलगाय कोणत्या संघात मोडते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मोलुस्का. समोरचा प्रश्न पाहू, बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर कसे असते? प्रश्न आहे, बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर कसे असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ऋण असते. समोरचा प्रश्न पाहू, ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही? प्रश्न आहे, ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
अ. निर्वात जागा. समोरचा प्रश्न पाहू. मिझोराम या राज्याची राजधानी कोणती आहे? प्रश्न आहे मिझोराम या राज्याची राजधानी कोणची आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. एजेवाल. समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र राज्य मतदान दिन कोणत्या दिवशी आहे? प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य मतदान दिन कोणत्या दिवशी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. 5 जुलै. समोरचा प्रश्न पाहू. सदिक अली खा कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? प्रश्न आहे सदिक अली खा कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. वीणा. सदिक अली खा हे वीणा या वाद्याशी संबंधित आहे. समोरचा प्रश्न पाहू. ऐवजी या शब्दयोगी अवयवाचा उपप्रकार ओळखा. प्रश्न आहे ऐवजी या शब्दयोगी अवयवाचा उपप्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. विनिमयवाचक. समोरचा प्रश्न पाहू. 16 सोमवार हे कोणते नाम आहे? प्रश्न आहे 16 सोमवार हे नाम कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. सामान्य नाम. समोरचा प्रश्न पाहू. पुनरावृत्ती ही संधी कशी सोडवाल? प्रश्न आहे पुनरावृत्ती ही संधी कशी सोडवाल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. समोरचा प्रश्न पाहू. इंधन हा शब्द परसर्वनामे लिहा. प्रश्न आहे इंधन हा शब्द परसर्वनामे लिहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. इंधन. समोरचा प्रश्न पाहू. पुढील वर्णाचा प्रकार ओळखा. त, थ. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. दंत्य. समोरचा प्रश्न पाहू. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन काय तयार होते? प्रश्न आहे दोन विजातीय स्वर एकत्र येऊन काय तयार होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. संयुक्त स्वर. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी शब्दातून एकवचनी शब्द ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी शब्दातून एकवचनी शब्द ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. झरा. समोरचा प्रश्न पाहू. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. घार. घार या शब्दाचे लिंग ओळखा. प्रश्न आहे घार या शब्दाचे लिंग ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. स्त्रीलिंग. समोरचा प्रश्न पाहू. पक्षी आकाशात उडतात वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रश्न आहे पक्षी आकाशात उडतात वाक्याचा प्रयोग ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. अकर्मक कर्तरी. समोरचा प्रश्न पाहू. जसा आला तसा गेला वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्न आहे जसा आला तसा गेला वाक्याचा प्रकार ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मिश्र वाक्य. समोरचा प्रश्न पाहू. पुढील शब्दाचा समास ओळखा. मार्गस्थ. प्रश्न आहे पुढील शब्दाचा समास ओळखा. मार्गस्थ. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. उपपतृ. समोरचा प्रश्न पाहू. ज्या रचनेत चरण संख्या अक्षर. प्रश्न आहे ज्या रचनेत चरण संख्या गण अक्षर संख्या लघुक्रम किंवा मात्रा कोणतेच बंधन नसते त्यास काय म्हणतात? प्रश्न आहे ज्या रचनेत चरण संख्या गण अक्षर संख्या लघुक्रम किंवा मात्रा कोणते संबंध नसते त्यास म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. मुक्तछंद. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. घर. समोरचा प्रश्न पाहू. काळेभोर डोळे दिसतात. प्रश्न आहे काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यातील उद्देश ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ब. ऑप्शन क्रमांक ब. डोळे. समोरचा प्रश्न पाहू. पुढील शब्द कोणत्या प्रश्न आहे पुढील शब्द कोणत्या दोन भाषांपासून तयार झालेला आहे? प्रश्न आहे पुढील शब्द कोणत्या भाषापासून तयार झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. फारसी अधिक मराठी. समोरचा प्रश्न पाहू. दोन छोटी वाक्ये उभयन्वयी. प्रश्न आहे दोन छोटी वाक्ये उभयन्वयी अवयवांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? प्रश्न आहे दोन छोटी वाक्ये उभयन्वयी अवयवांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. अर्धविराम. समोरचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. प्रश्न आहे पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. कुसुम. समोरचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. हत्तीचे. प्रश्न आहे पुढीलपैकी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. हत्तीचे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. घुतकार. समोरचा प्रश्न पाहू. चंद्रापासून येणारा प्रकाश. प्रश्न आहे चंद्रापासून येणारा प्रकाश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे चांदणे. समोरचा प्रश्न पाहू. पुढील म्हण पूर्ण करा. सारा चोरांचा. प्रश्न आहे पुढील म्हण
पूर्ण करा. सारा चोरांचा बाजार. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बाजार. समोरचा प्रश्न पाहू. अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. प्रश्न आहे अनासक्ती या शब्दांचा विरुद्धार्थी प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब आसक्ती. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब आसक्ती. समोरचा प्रश्न पाहू. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. प्रश्न आहे पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सूर्य. समोरचा प्रश्न पाहू. प्रघात या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. प्रश्न आहे प्रघात या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब पद्धत. समोरचा प्रश्न पाहू. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. प्रश्न आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे या कवीचे टोपण नाव काय आहे. प्रश्न आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे या कवीचे टोपण नाव काय आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालकवी. समोरचा प्रश्न पाहू. स्मरणगाथा या साहित्याचे लेखक कोण आहे. प्रश्न आहे स्मरणगाथा या साहित्याचे लेखक कोण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड गोनी दांडेकर. समोरचा प्रश्न पाहू. 73, 77, 79, 76, 74 आणि 7 स्टार या दोन अंकी संख्येची सरासरी 76 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. प्रश्न आहे 73, 77, 79, 76, 74 आणि 7 स्टार या दोन अंकी संख्यांची सरासरी 76 आहे. तर या स्टारच्या जागी कोणता अंक येईल. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ब 7 येईल. समोरचा प्रश्न पाहू. दोन संख्यांचा गुणाकार 2700 व लसावी 180 आहे. तर त्या संख्यांची बेरीज किती. प्रश्न आहे दोन संख्यांचा गुणाकार 2700 व लसावी 180 आहे. तर त्या संख्यांची बेरीज किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 105. समोरचा प्रश्न पाहू. 60 रुपयांना 5 डझन केळी तर 3 डझन केळ्यांची किंमत किती. प्रश्न आहे 60 रुपयांना 5 डझन केळी तर 3 डझन केळ्यांची किंमत किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 36 केळी. समोरचा प्रश्न पाहू. 1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 2ने भागल्यास उत्तर काय येईल. प्रश्न आहे 1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 2ने भागल्यास उत्तर काय येईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 25 येईल. समोरचा प्रश्न पाहू. 2x अधिक 3. प्रश्न आहे 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे. तर त्यापुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती. प्रश्न आहे 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे. तर पुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 2x अधिक 5. समोरचा प्रश्न आहे 110.25 माफ करा वर्गमुळात 110.25 या प्रश्नाचं उत्तर काय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 10.5. समोरचा प्रश्न पाहू. -7/7 -4. प्रश्न आहे -4/7 आणि -9/14 या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती. प्रश्न आहे -4/7 आणि -9/14 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 13/21. समोरचा प्रश्न पाहू. 9 हा अंक ज्या संख्यात नाही अशा एकूण 2 अंकी संख्या किती. प्रश्न आहे 9 हा अंक ज्या संख्यात नाही अशा एकूण 2 अंकी संख्या किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ 72. समोरचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. प्रश्न आहे पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क 2347. समोरचा प्रश्न पाहू. 97*2*3 हा अंक हा 6. प्रश्न आहे 97*2*3 या 6 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीत फरक 5940 आहे. तर तो अंक कोणता. प्रश्न आहे 97*2*3 या 6 अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 4950 आहे. तर तो अंक कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 6. ऑप्शन क्रमांक क 6. समोरचा प्रश्न पाहू. एका संख्येतून 8 हा अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते तर ती संख्या कोणती.
प्रश्न आहे, एका संख्येतून 8 हा अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ 45. समोरचा प्रश्न पाहू. एका संख्येला 18ने भागल्यास भागाकार 15 येतो व बाकी 13 उरते. जर त्या संख्येला 9ने भागले तर बाकी किती उरेल? प्रश्न आहे, एका संख्येला 18ने भागल्यास भागाकार 15 येतो व 13 उरते. जर त्या संख्येला 9ने भागले तर बाकी किती उरेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 4 उरेल. समोरचा प्रश्न पाहू. 24चे एकूण विभाजक किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 8. समोरचा प्रश्न पाहू. 0.0081. प्रश्न आहे 0.0081. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. समोरचा प्रश्न पाहू. 9x भागिले 2 बरोबर 3y अधिक 3, तर 3x वजा 2y बरोबर किती? प्रश्न आहे 9x भागिले 2 बरोबर 3y अधिक 3, तर 3x वजा 2y बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क 2. समोरचा प्रश्न पाहू. ताशी 54. प्रश्न आहे, ताशी 54 किमी वेगाने जाणारी गाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते, तर तिची लांबी किती? प्रश्न आहे, ताशी 54 किमी वेगाने जाणारी गाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते, तर तिची लांबी किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ 200 मीटर. समोरचा प्रश्न पाहू. अ एक काम 15 दिवसात करतो व ब. प्रश्न आहे, अ एक काम 15 दिवसात करतो, अ व ब तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर ब चे काम किती दिवसात पूर्ण होईल? प्रश्न आहे, अ एक काम 15 दिवसात करतो, अ व ब तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर ब चे काम एकटा किती दिवसात पूर्ण करेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 10 दिवसात. समोरचा प्रश्न पाहू. 3 संख्यांची सरासरी 18 आहे व त्यांचे गुणोत्तर 2 3 4 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? प्रश्न आहे, 3 संख्यांची सरासरी 18 आहे व त्यांचे गुणोत्तर 2 3 4 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 12. चला तर मित्रांनो, हा पेपर संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे सर्व व्हिडिओ पाहण्याच्या तयारीत राहा, जेणे की तुमचा ज्ञान म्हणजे तुमचा अभ्यास आणखी वाढेल.